काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलूपद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितो भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढियेला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रेयाला, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, काल आपण बघितलं त्या ब्राह्मण मुनीला सद्गुरु जी धौम्य मुनींची कथा सांगतात, त्यामध्ये अरुणी पांचाळला वरप्रदान झालं, बैदला वरप्रदान झालं आणि उपमन्यूची परीक्षा घेत असताना प्रथमतः त्याला गुरु रानात चरायला सांगितलं। त्याला भूक लागायची, त्याला आहार जास्त होता, भुकेने व्याकुळ व्हायचा, म्हणून तो रानामध्ये ब्राह्मणांच्या घरी भिक्षा मागून जेवायचा। सद्गुरूंनी त्याला बंदी केली म्हणून तो 2 वेळा भिक्षा मागायचा। दुसरी भिक्षा पण त्याला घरी आणून द्यायला सांगितली म्हणून तो गाईच्या मुखातनं पडणारं दूध प्यायला लागला। पण तेही उष्ट आहे, उष्ट खाल्ल्याने मतिमंद होशील असं सांगितल्याने आता तो भुकेने व्याकुळ झाल्याने शेवटी त्यांनी एका रुईच्या पानातनं पडणारं शीक दुधासारखं आहे ते द्यायला हरकत नाही म्हणून ते पीत असताना ते त्याच्या डोळ्यामध्ये गेलं। तो आंधळा झाला, सैरा वैरा भटकायला लागला, गुरु काही दिसेना आणि तो आडामध्ये पडला, कारण दिसतच नाहीये। पळता पळता तो आडामध्ये पडला। आडामध्ये पडून सुद्धा तो चिंता करतोय, माझ्या सद्गुरूंचं गोधन काय झालं असेल। त्याला ती चिंता आहे। पडोन या आडात चिंता करीतो अत्यंत, आता गुरे गेली सत्य। अहो, स्वतः आंधळा झालेला आहे। आंधळा ह्याच्यात पळताना अनेक खाच खळगे पार करताना, ठेचा लागत असताना, यातना होत असताना आडामध्ये पडलाय, बाहेर कसा येणार हेही माहित नाहीये। तरीही त्याच्या मनामध्ये स्वतःविषयी चिंता न राहता माझ्या सद्गुरूंची गुरं गेलीत ही चिंता आहे त्याला। आणि आता आपल्या गुरूंचे बोल आपल्याला लागतील, मी गुरुद्रोही ठरेन। अतिशय दुःख होत आहे। इकडे काय, शिष्य आडात पडलाय, संध्याकाळ झाली आहे, चिंता करतोय धौम्य मुनी, अरे गुरु सगळी आपोआप आली, गुरु गोधन सगळं घरी आलं, आश्रमात आलं, पण माझा शिष्य आला नाही। गुरूंना चिंता आहे, कारण करुणामयी आहेत ते, कृपा करणारे आहेत ते, आपल्या शिष्याला पुत्रवत मानणारे आहेत। पडिला शिष्य तयास्तानी, दिवस गेला अस्तमानी, चिंता करी धौम्य मुनी, अजून शिष्य न येची का। अरे अजून शिष्य माझा का आला नाही। अहो, सकाळपासून त्यांनी काही खाल्लं नाहीये, दुपारी 2 वेळची भिक्षा आश्रमात घरात आणून दिली आहे। मला माहिती आहे त्याला भूक खूप आहे, त्याला आहार जास्त आहे। मग आता संध्याकाळ झाली तरी तो अजून आला नाहीये। मग गुरु त्याला शोधायला बाहेर पडतात। हे गुरूंचं शिष्यांवरचं प्रेम आहे बरं। त्याला शोधायला सद्गुरु स्वतः बाहेर पडतात। म्हणून गेले रानासी, रानात गेले, गोधन दिसतंय, शिष्य नाही म्हणून क्लेशी।
अहो गोधन दिसतंय, सगळं दिसतंय, पण माझा शिष्य दिसत नाहीये. त्याच्यानी त्यांच्या मनाला त्रास झाला, क्लेश झाला, दुःख झालं. अरे राणा म्हणे तर माझं गोधन सगळं आहे, पण माझा बिचारा शिष्य, माझा बिचारा उपमन्यू दिसत नाही हो. कुठे गेला असेल बाळ माझा, कुठे गेला असेल माझा शिष्य? अहो मीच त्याला गुरुंच्या रक्षणाकरता पाठवलं होतं, कुठे गेला असेल? विचार करतायत मनात आणि जोर जोराने त्याला आवाज देतायत, हे बाळा, हे शिष्योत्तमा, हे उपमन्यू. जोर जोराने आवाज देतायत. त्यांचा आवाज हा त्या शिष्याच्या कानावर गेला जो आडात पडलाय. अरे अरे अरे, माझे गुरु मला शोधायला आलेत. पाचारिता धौम्य मुनी, ध्वनी पडला शिष्यकानी. शिष्याच्या कानावर आपल्या सद्गुरूंचा आवाज गेला. माझे शिष्य मला आवाज देत, माझे गुरु मला आवाज देत आहे. कारण गुरु आर्थपणे शिष्याला शोधतायत. कुठे माझा उपमन्यू, कुठे माझा बाळ, कुठे माझा शिष्योत्तम? अहो उपमन्यूच्या कानामध्ये सद्गुरूंचा आवाज गेला. ताबडतोब उत्तर दिलं, अहो मी इथे पडलोय महाराज. शिष्य नाही म्हणून क्लेशी. त्या सद्गुरूंना जो दुःख होत होत, त्यांना तो शिष्याचा आवाज ऐकू आला. त्यांनी उत्तर दिलेलं ऐकलं, महाराज मी इथे पडलोय. सद्गुरू त्याच्या जवळ गेले, त्याला आडातनं बाहेर काढलं. अरे तू इथे कसा काय पडला? तेव्हा सद्गुरूंना त्यांनी घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. सद्गुरूंना त्याच्याविषयी अत्यंत कृपा निर्माण झाली. सद्गुरूंना त्याच्याविषयी अत्यंत कृपा निर्माण झाली. त्यांनी घडलेलं सगळं सांगितलं. महाराज मला भूक खूप लागते, तुम्हाला माहिती आहे, म्हणून मी भिक्षा मागत होतो. तुम्ही भिक्षा घरी आणून द्यायला सांगितली म्हणून मी दुसऱ्यांदा भिक्षा मागत होतो. तुम्ही दुसरीही भिक्षा घरी आणून द्यायला सांगितली म्हणून मी गाईचं वासराचं उष्ट दूध पित होतो. त्यालाही तुम्ही नकार दिला. आणि मग रुईच्या पानातनं जे पडणार द्रव्य दुधासारखं आहे ते मी प्यायला गेलो आणि ते माझ्या डोळ्यात गेलं म्हणून मी अक्षहीन झालो. हा सगळा वृत्तांत सद्गुरूंनी ऐकला. त्यांच्यामध्ये करुणा निर्माण झाली, कृपा निर्माण झाली आणि मग त्यांनी अश्विनी देवाचं स्मरण केलं. धौम्य मुनींनी अश्विनी देवाचं स्मरण केलं, त्याचं स्तवन केलं आणि अश्विनी देवांना निरोप दिला. अहो बघा माझ्या बाळाचं काय झालंय, माझ्या शिष्याचं काय झालंय, अहो तो अक्षहीन झालाय. अश्विनी कुमारांचं स्मरण केलं. देवांचे वैद्य अश्विनी कुमार, त्यांचं स्मरण केल्यानंतर आता धौम्य मुनी होते ते, त्यांचं स्मरण केल्यानंतर त्या शिष्याला दृष्टी आली आणि आपल्या समोर आपले सद्गुरू दिसतात. काय आनंद झाला असेल त्याला. आनंदाने सद्गुरूंच्या चरणावर मस्तक ठेवलं. निरोप देता तये क्षणी अश्विनी देवता ध्याये मनी. दृष्टी आली, दोन्ही डोळ्यांना दृष्टी आली. आला श्री गुरु सन्मुख, सद्गुरूंच्या समोर आला, त्यांना नमस्कार केला. येऊन श्री गुरुसी नमन केले. अतिशय भक्तियुक्त अंतःकरणाने धौम्य मुनींना त्यांनी नमस्कार केलाय, त्यांची प्रचंड स्तुती केली आहे.
हा शिष्योत्तम, हा शिष्योत्तम, गुरु आज्ञा पाळणारा, जसा अरुणी पांचाळ, जसा बैद, तसा हा उपमन्यू. गुरु आज्ञा पाळणारा हा शिष्योत्तम. धौम्य मुनींना अतिशय आनंद झाला. त्याला आलिंगन दिलं. म्हणे, हे शिष्या शिरोमणी, तू शिष्य शिरोमणी आहेस. तुझ्या भक्तीने मी संतुष्ट झालो आहे. प्रसन्न होऊन शिष्याशी अतिशय प्रसन्न होऊन सद्गुरूंनी त्याच्या मस्तकावर हात ठेवला. आणि काय पाहायला पाहिजे? गुरुस्पर्श. गुरुस्पर्श, गुरुकृपा, गुरु आशीर्वाद. प्रसन्न होऊन शिष्यासी हस्तस्पर्श मस्तकेसी वेदशास्त्रादि तत्क्षणेसी. वेदशास्त्र ताबडतोब त्या शिष्याला आले. हो, ताबडतोब आले. धौम्य मुनींनी, सद्गुरूंनी मनात आणलं. त्यांची कृपा झाल्यावर काय अवघड आहे असं त्या ब्राह्मण मुनींना नृसिंह सरस्वती सांगतायत. कारण ते गुरूंची निंदा करत होते. धौम्य मुनी म्हणतायत, जा आता आपल्या घरी. उपमन्यूला सुद्धा निरोप दिलाय, जा आपल्या घरी, विवाह कर, लग्न कर आणि सुखानी नांद, सुखानी राहा. तुझी प्रचंड कीर्ती होईल. तुला स्वतःला अनेक शिष्य होतील. उत्तंक नाम विख्यात, तुझं नाव उत्तंक होईल. तुलाही उत्तंक नावाचा शिष्य होईल. तोच दक्षिणेकरता तो कीर्तिवंत होईल. तो शेषाला जिंकून येईल. काय धौम्य मुनी आशीर्वाद देत आहे. होईल तुझं बहुकीर्ती. शिष्य होतील तुझं अत्यंती अनेक शिष्य होतील. उत्तंक नाम शिष्य विख्यात. तोची तुझ्या दक्षिणेशी अनिल कुंडले परियेसी. तो तुझा शिष्य सुद्धा काय करेल बघ. जिंकोनिया शेषाशी कीर्तिवंत होईल. तो कीर्तिवंत होईल. जन्मेजय रायाशी हाच जन्मेजय राजाला उपदेश करील. जन्मेजय रायासी तोच करील उपदेशी. मारवील समस्त सर्पासी याग करुणी परियसा. तो तुझा शिष्य जन्मेजय राजाला उपदेश करील. सगळ्या सर्पांना मारेल. आणि तो उत्तंक पुढे जाऊन त्यांनी खरोखर सर्पयज्ञ केला. जन्मेजयाला सर्पयज्ञ करण्याची प्रेरणा उत्तंकामुळे झाली. आणि हा उत्तंकच उपमन्यूचा शिष्य होता. हा धौम्य मुनींचा आशीर्वाद होता. त्रिभुवनात या यज्ञाविषयी प्रचंड ख्याती आहे. कारण या यज्ञाच्या शेवटी तक्षकाला सुद्धा इंद्रासहित बोलवलंय. हे गुरुकृपेचे सामर्थ्य, हे गुरुकृपेचं सामर्थ्य आहे की इंद्राला सुद्धा आहुती करता तक्षका सहित बोलवलं. पण आता नृसिंह सरस्वती त्या महामुनीला सांगतायत, जो नर असेल गुरुदूषक, जो गुरुची दूषण काढणारा असेल,
त्याला कसा काय परलोक प्राप्त होईल? गुरुद्रोही पातक्याला कुंभीपाक होईल. गुरुद्रोही नर हा पातकी आहे, त्याला परलोक प्राप्त होणार नाही, असं सद्गुरु नृसिंह सरस्वती आणि त्या महामुनींना सांगतायत. संतुष्ट करिता श्री गुरुसी, अरे गुरूंना संतुष्ट केलं तर त्याला काय साध्य होणार नाही? वेद शास्त्र तात्काळ प्राप्त होतील. संतुष्ट करिता गुरुसी काय न साधे तयासी, वेद शास्त्र तयासी लाधे क्षण न लागता. एक क्षणही लागणार नाही त्याला वेदशास्त्र यायला. कोणाला? ज्यांनी आपल्या सद्गुरूंना संतुष्ट केलंय त्याला. वरच्या ओवीमध्ये गुरु दोष काढला तर काय होईल सांगितलं, आणि खालच्या ओवीमध्ये सांगतायत गुरु कृपा झाली, गुरु संतुष्ट झाला तर काय होईल. नरसिंह सरस्वती त्या मुनींना सांगतात, ऐसे तू जाणून मानसी, असं तू मनामध्ये ठास कर, मनामध्ये ठरव. काय विद्ये करता इकडे तिकडे हिंडतोयस? अरे तुला काही मिळणार नाही, कारण तू गुरुचा दोषी आहेस, गुरु दोषी आहेस, गुरुनिंदक आहेस. त्याच्यापेक्षा असं हिंडण्यापेक्षा, अरे असं हिंडून तुला काही नाही मिळणार रे. काय हिंडतोयस? असं हिंडण्यापेक्षा ताबडतोब आपल्या गुरुजवळ जा, तोच तुझं रक्षण करील. त्याची निंदा करत, त्याला दूषण देत, त्याची अवज्ञा करत, त्याचा अपमान करत इकडे तिकडे नको हिंडत बसू, तुला काहीही मिळणार नाही. वृथा हिंडसी अविद्येस, वृथा उगाचाच तू हिंडतोयस, तुला काही विद्या मिळणार नाही. तू गुरुचा दोष, गुरुचा निंदा, गुरुचा द्रोह हे सगळं तुझ्याकडनं घडतंय, मग तुला काय मिळेल रे? त्यांचे मन संतुष्ट विदा, अरे त्या सद्गुरूंचं मन संतुष्ट कर, त्यांची आज्ञा पाळ, तुला ताबडतोब मंत्र सिद्ध होतील. मंत्र साध्य तत्वता मन करुणी सुनिश्चिता, मन स्थिर करून तू ताबडतोब त्यांच्यापाशी जा. त्यांचे मन संतुष्टविता, तुझं मंत्र साध्य तत्वता, त्यांचं मन संतुष्ट केल्याने तुला सगळे मंत्र येतील. तू आता इकडे तिकडे फिरत बसू नको, इकडे तिकडे जाऊ नको, ताबडतोब आपल्या सद्गुरूंपाशी जा. त्यांना नतमस्तक हो, त्यांना संतुष्ट कर, त्यांची आज्ञा पाळ. ऐसा श्री गुरु निरोप देता, सद्गुरूंनी त्याला असं सांगितलं, आता मी तुला काही अनुग्रह बिनुग्रह देणार नाही, मी तुला माझा शिष्य बनवणार नाही, तू गुरुद्रोही आहेस, आपल्याच गुरुकडे जा. हे ऐकल्यानंतर त्या मुनींच्या, त्या ब्राह्मणाच्या डोक्यात प्रकाश पडला, ज्ञाता झाला तो, आणि सद्गुरूंच्या चरणावर त्यांनी नतमस्तक झाला. त्यांनी सांगितलं, गुरुमूर्ती, तो ब्राह्मण म्हणतोय, हे गुरुमूर्ती. नृसिंह सरस्वतींना तो ब्राह्मण त्यांच्या चरणावर डोकं ठेवून म्हणतोय, हे गुरुमूर्ती, तूची साधन परमार्थी,
परमार्थाचं तूच एक साधन आहे. मला तू अतिशय प्रेमाने फार चांगलं सांगितलं, मला तत्वबोध केलास. नरसिंह सरस्वतींना तो ब्राह्मण, तो मुनी सांगतोय की तुम्ही मला तत्वबोध केला. मी खरोखर गुरुद्रोही आहे हे मला कळलं, हे सत्य आहे. माझ्या हातून अपराध घडलाय. तुम्ही हा जो तत्वबोध केला, ही जी कथा सांगितली आणि जे मला सर्व तुम्ही ज्ञात करून सांगितलं, खरोखर माझं खूप चुकलंय. खरोखर मी गुरुद्रोही आहे. मी गुरुची निंदा केली आहे. मी गुरुचे दोष काढले आहेत. खरोखर मी गुरुद्रोही आहे हे सत्य मला आता उमगलंय. मी गुरूंचं मन दुखावलंय. आता मला सांगा, त्यांचं मन मी परत कसं काय संतुष्ट करावं? आता केवी संतुष्टावे. अहो मला कळलंय हो, गुरुद्रोही आपण सत्य, अपराध घडले मज बहुत. गुरूंचे दुखविले चित्त, आता केवी संतुष्टावे. खरोखर माझ्याकडनं अपराध घडलाय, अक्षम्य असा गुन्हा घडलाय. काय? मी गुरूंचं मन दुखवलंय. आता त्यांना कसं काय संतुष्ट करावं हे खरंच मला कळत नाहीये. मला सांगा हो. अहो सुवर्ण आणि लोह यांचं साथ कसं काय जमायचं? अंतःकरण भिन्न होता, प्रयास असे ऐक्य करिता. ऐसे माझे मन पतित, काय उपयोग जीवनी. अहो माझ्याकडनं असा मोठा अपराध घडलाय, आता मला जगून काय उपयोग आहे? ऐसे माझे शरीर द्रोही. अहो माझं शरीर सुद्धा द्रोही आहे. माझं मन द्रोही आहे, माझं शरीर द्रोही आहे. काय उपयोग? मी जगून काय उपयोग? आता मला जगण्याची सुद्धा इच्छा नाही. त्या ब्राह्मणाचे डोळे खाडकन उघडले आहेत. तो म्हणतो आता मला जगून सुद्धा उपयोग नाही. मी माझ्या गुरूंकरता प्राण देईन. ऐसे शरीर माझे द्रोही, काय उपयोग वाचुनी पाही. जीवित्वाची वासना नाही, प्राण त्यजिन गुरुप्रती. खरोखर माझं शरीर द्रोही आहे. मला जगून काय उपयोग आहे? मला जगण्याची इच्छाच राहिली नाहीये. मी माझ्या सद्गुरूंकरता माझा प्राण त्याग करीन. असं तो ब्राह्मण सद्गुरूंना सांगतोय, आनंदाने सांगतोय. नमुन निघे वैराग्यसी. सद्गुरूंना नमस्कार केला आणि वैराग्य प्राप्त झालं. अशा पद्धतीने तो तिथून निघाला. काही नको मला, मी गुरुद्रोही झालो आहे. मी माझा प्राण देईन. माझ्या गुरूंकरता मी माझा प्राण देईन. अहो माझं मन द्रोही आहे, माझं तन द्रोही आहे. सद्गुरूंना आनंदाने नमस्कार करतो आणि वैराग्य भावनेमध्ये तिथून निघतो. पश्चात्ताप झालाय त्या ब्राह्मणाला. अनुतप्त झाला तो ब्राह्मण, पश्चात्ताप झाला. त्याचा अंतःकरण अतिशय निर्मळ झालं. काहीही राहिलं नाही. अंतःकरणामध्ये काहीही शिल्लक राहिलं नाही. एकच आस,
सद्गुरूंचा मी द्रोह केला आहे. ज्याप्रमाणे गवताला अग्नीचा स्पर्श होतो आणि त्या गवताचं भस्म होतं, त्याचप्रमाणे त्या ब्राह्मणाचं, त्या मुनीचं सद्गुरूंनी सांगितलेल्या उपदेशाने त्याच्या विचारांचं झालं, पश्चात्ताप झाला, अंतःकरण निर्मळ झालं. किंवा कापराला ज्याप्रमाणे अग्नीचा स्पर्श होतो आणि कापूर नाहीसा होतो, त्याप्रमाणे त्याचा अहंकार, त्याचा गर्व सगळं गेलं. अशा प्रकारे तो पश्चात्ताप झालेला ब्राह्मण तिथून निघालाय. गुरुचरित्रामध्ये पुढे काही प्रायश्चित्त सांगितलेली आहेत. त्याच्यामध्ये पश्चात्ताप झाल्यानंतर शतजन्मीचं पाप जातं, ते येईल आपल्याला, तो अध्याय येईल, मी तेव्हा सांगेन. पण या ब्राह्मणाचं या कारणे पापासी अनुतप्त होता मानसी, मनापासून पश्चात्ताप झालाय. मनापासून पश्चात्ताप हा मनापासून व्हायला लागतो, त्याला मनापासून पश्चात्ताप झालाय. क्षालन होय त्वरित, मनापासून पश्चात्ताप झाल्यानंतर त्याचं क्षालन होतं. शतजन्मीचं पाप असलं तरी ते जातं. निर्माण रूपे द्विजवरू निघाला त्यजू कलेवर, आपलं शरीर सोडण्याकरता निघालाय. ओळखोनिया जगद्गुरु, सद्गुरूंनी त्याला ओळखलं की हा आता गुरूंपाशी जाणार नाही, तर हा आपला प्राण देईल. त्याला परत बोलवलं. निर्वाण रूपे द्विजवर निघाला त्यजू कलेवर, ओळखोनिया जगद्गुरु पाचारितेत. इकडे 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 सद्गुरूंनी त्याच्या मनातलं ओळखलं की आता हा आपला प्राण देणार आहे. इकडे 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 त्याला कृपा करा केली, निरोप दिला. न करी चिंता तू मानसी, आता तू मनामध्ये कुठल्याही प्रकारची चिंता करू नको, तुझे दुरित दोष गेले. तुला वैराग्य ज्या वेळेस तुझ्या मनामध्ये उपजलं, निर्माण झालं, त्याच वेळेस तुझे दुरित दोष गेले. तुझी सगळी दुष्कृत्य, तुझा जो गुरुद्रोह, तुझी जी गुरुनिंदा आहे ती जळून खाक झाली. एकाग्र मनानी, एक चित्तानी आपल्या गुरूंचं स्मरण कर. हे असा देह त्याग करण्यापेक्षा, अरे तुला खरोखर पश्चात्ताप झालाय, त्या पश्चात्तापामुळे तुझी सगळी दुष्कृत्य जळून भस्म झाली आहे. तू आता एक भावे, एक मनाने सद्गुरूंचं स्मरण कर. त्यावेळी त्यांनी नृसिंह सरस्वतींना नमस्कार केला. तुम्ही जगद्गुरु आहात, तुम्ही त्रैमूर्तीचा अवतार आहे. तुमची ज्याच्यावर कृपा झाली त्या शरीराला पाप कसली. अहो, ज्याप्रमाणे सूर्याचा उदय झाला, तर सूर्याचा उदय झाल्यानंतर अंधार राहील कसा. आणि मग तो मनोमन सद्गुरूंची प्रार्थना करतोय. निर्मळ मानसी, तयावेळी निर्मळ मनाने त्यांनी नृसिंह सरस्वतींच्या चरणावर मस्तक ठेवलं. करुणेनी कृपा केली आहे सद्गुरूंनी, प्रसन्न झाले त्याच्यावर, त्याच्या डोक्यावर हात ठेवला. ज्याप्रमाणे लोखंडाला परिस लागावं आणि त्याचं सुवर्ण व्हावं,
तसं त्या द्विजाचं झालंय, त्या ब्राह्मणाचं झालंय. सद्गुरूंचा स्पर्श झालाय त्याला, त्याच्या मस्तकावर हात ठेवलाय, त्याला तात्काळ ज्ञान प्राप्त झालं. वेदशास्त्र, मंत्रशास्त्र हे सगळं प्राप्त झालं. प्रसन्न झाले आमचे सद्गुरू त्याच्यावर. त्या ब्राह्मणाला आनंद झाला, त्याला ज्ञान प्राप्त झालं, त्याला सगळं कळलं. पण सद्गुरू म्हणतात आता आमचं ऐक. आनंद झाला ब्राह्मणासी. श्री गुरु निरोपती तयासी. गुरु त्याला सांगतात आता तू आमचं ऐक, तू तुझ्या सद्गुरूंकडे त्वरित जा. तुला ज्ञान मिळालं हे सगळं मान्य आहे, पण आपल्या सद्गुरूंपुढे जा, त्यांना नमस्कार कर, त्यांना आनंद होईल, सद्गुरूंना आनंद होईल. हे मनामध्ये सत्य जाण. ऐसे परिश्री गुरुसी तया ब्राह्मणासी संभासिती. निरोप घेऊन त्वरिती गेला आपल्या गुरुपाशी. सद्गुरूंनी सांगितल्यावर त्यांचं ऐकलं, सद्गुरूंचा निरोप घेतला आणि त्वरित आपल्या गुरूंपाशी गेला. आणि सद्गुरू तिथून त्या ब्राह्मणाला निरोप देऊन, त्या ब्राह्मणाला तिथून पाठवून, त्याला ज्ञानवंत करून, त्याला आपल्या गुरूंकडे पाठवून सद्गुरू भिल्लवडी गावाला आले आहेत. भिल्लवडी गावाला भुवनेश्वरी देवीचं स्थान आहे. त्या भुवनेश्वरीच्या देवी जवळ आल्या आहेत. कृष्णेच्या पश्चिमेला औदुंबर वृक्ष आहे, तिथे आले आहेत. तिथे सद्गुरू गुप्त राहिले. तिथे काय घडलं हे आपण उद्या बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.